एवढं जर नुकसान झालं तर ह्या शेतकऱ्यांना जगाव की मारावं अशी परिस्थिती निर्माण झाली. माझ्याकडं जवळपास 2 हेक्टर बाग आहे आणि त्याला जवळपास 15 ते 20 लाखाचं उत्पन्न अपेक्षित होतं, पण कालच्या आलेल्या अवकाळी पावसामुळं आणि गारपिटीमुळं हे पूर्णपणे नुकसान जमीन उद्ध्वस्त झालेलं आहे. आता ह्या नुकसानामध्ये जर शेतकऱ्याला तारायचं असेल तर कृषी अधिकाऱ्यांनी येऊन त्याच्या योग्य त्या वेळी पंचनामे करून योग्य ती शासनानं मदत जर दिली तर या शेतकऱ्याचं जीवन मुश्किल आहे आणि जगणंही मुश्किल झालेलं आहे. आता एक तर भाव नाहीये. आता याच्यामध्ये जवळपास 20 ते 25 टन माल निघाला असता, पण आज रोजी एक खायला आंबा सुद्धा शिल्लक राहिलेला नाहीये. आणि एवढं जर नुकसान झालं तर ह्या शेतकऱ्यांना जगाव की मारावं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. काल झालेल्या या डोंगर पट्ट्यामध्ये चिंचवण, धारूर, वडोली तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस आला आणि 2 तास गाराचा पाऊस झाला. यामध्ये आमची 1100 आंब्याची केशरची आंब्याची बाग, 20 ते 25 टन निघणारा आंबा आज पूर्णपणे आपल्याला उद्ध्वस्त झालेला दिसत आहे. आज जे गाराचा माल काल लागलेला आहे आंब्याला, ते आज पूर्णपणे डागाळलेला आंबा दिसत आहे. असं दरवर्षी, गेल्या वर्षी पण ह्याच आंब्याची पूर्णपणे नुकसान जे गारपीटमध्ये सापडली होती, यावर्षी पण याच डोंगर पट्ट्यामध्ये गारपीट झाली आणि शेतकऱ्याचं भरपूर अतोनात नुकसान झालेलं आहे. लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे. 25 टन आंबा म्हणलं तरी आज 20 ते 25 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. त्याचबरोबर मोसंबीच्या बागाचं पण नुकसान झालेलं आहे. अनेक शेतकऱ्याच्या मोसंबीच्या बागाचं नुकसान झालं आहे. हे खूप मोठं आसमानी संकट काल शेतकऱ्यावर कोसळलेलं आहे. आणि दरवर्षी हा प्रॉब्लेम येत आहे. गेल्या वर्षीच्या शासनाने अजून 1 रुपयाही दमडीची मदत न केलेल्या शेतकऱ्यावरच यावर्षी पण हे दुष्काळाचं सावट असताना हा आसमानी संकट, आंब्याचा एक तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेला आंब्याची बाग आज उद्ध्वस्त झालेली आहे. त्यामुळे शासनाला एवढीच विनंती करतो की शेतकऱ्याचं झालेलं नुकसान लक्षात पाहता तात्काळ मदत करावी ही अपेक्षा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.